भगतपुरीच्या बाळा पुरी झाला चाळा बनवू नको लोकांना येडा खाऊन तू पिडा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे विश्वेश आणि मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मला काय काय गिफ्ट मिळाले आहेत. म्हणजे आता पहिले तर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली नव्हते, तर मी आत्ताच हे चॅनल ओपन केलं आहे. तर म्हणजे हा चाळा मला आत्ताच लागला आहे, तर त्याच्यामुळे जसं तुम्हाला मी सगळ्याच गोष्टी शेअर करते. तर आता आपलं चॅनल आहे, तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहात, तर म्हणून म्हटलं आता मी तुम्हाला सांगते की गेल्या वर्षी ना खूप सारे लोक आली होती, त्या मानाने ह्या वर्षी काही जास्त आली नाही, हो ना मशाल? हां, तर नाही आली, थोडेसेच आले, पण मला जसं पाहिजे होतं अगदी बरोबर, म्हणजे मी सॉलिडच मॅनेज केलं आहे. माझ्यासारखं मॅनेज कोणच नाही करू शकत. म्हणजे ती काय बोलते तिकडची बोंबलीवाली सुक्कड बोंबील, ती बोलते काय तीच सगळं तिला मॅनेज करता येतं, ती घरच्या घरी करते, काय एक पण काय सेलिब्रेट करत नाही. पण मी नाही, मी सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांना दाखवते, सगळ्यांना. म्हणजे ते तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण मी ना सगळं तिला दाखवायलाच आणि माझ्या सासूच्या नाकावर टिच्चून गोष्टी करायला मी हे सगळं करते, हो ना मशाल? हो, तर ना म्हणून मग मी सगळ्यांना बोलवलं, खास करून मशालच्या घरच्यांना. तर लास्ट इयर ना खूप जास्ती लोक आली होती, हो ना मशाल? खूप जास्ती आली होती आणि त्यांनी ना एकदम जास्तीचे गिफ्ट पण दिले होते, खूप भारी गिफ्ट दिले होते. त्या मानाने ह्या वर्षी नाही एवढं मला गिफ्ट मिळाले, पण ठीक आहे, काही हरकत नाही. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप आणि मनापासून स्वागत आहे. हिची ना मला ना आता ना टिक्कीच करायची आहे. आता पुढे तुम्ही ऐकतच राहा मंडळी. ही असे काय कांड करण्यातून बाज नाही येते, नुसते हिचं काय संपतच नाही, स्वतःकडून काय होत नाही, तर दुसऱ्या लोकांना पाठवते तिकडे मला हे करायला, की जा रे जा, जा रे जा, सारे जा, गॉसिप गर्लला सांगून या. आणि ह्या लोकांनी ना फुल यूट्यूबचा बिझनेस करायचं ठरवलं आहे. फुल एकदम माझा नवीन बिझनेस आहे, तो मला करायचा आहे आणि माझ्या बहिणीला पण करायचा आहे. तिचं जे खटारा चॅनल होतं ते आता एकदम चॅनल होतं, ते ना एकदम खटारा होतं, पण ते आता माझ्यामुळे चाललं आहे. तर आता मी एकटीच नाही आहे, माझ्यासारखे अजून माझी बहीण आणि भाऊ आहे, तर त्याच्यामुळे मला त्यांचं पण कुटुंब चालवायचं आहे. तर ह्या मला चांगला चान्स दिला आहे आणि आम्हाला त्याचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. तर हिच्या बहिणीला भारी टेन्शन, बाबा हिचं चॅनल हल्लं तर मग माझं काय होणार. आत्ता कुठे नाही ते थोडं पीक घेत होतं आणि ही मध्येच आता ही कोण आली यार, गॉसिप गर्ल सोडतच नाही आहे. ग ताई, तुझ्या बहिणीची करतूतच अशी आहे, म्हणून मी सोडणारच नाही. हा विचार तर तू करूच नको आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही मला कुठल्या ट्रॅपमध्ये वगैरे अडकवायला जाऊ नका, ठीक आहे? आता मी कशाबद्दल बोलते मंडळी हे तुम्हाला वाटत असेल, तर काय झालं काय या गॉसिप गर्लचं, तर तुम्हीच बघा. हा मेसेज मला सॅटर्डे मॉर्निंगला आलेला आहे मंडळी, आणि वहिणाबाईच्या सांगण्याप्रमाणे तिला सॅटर्डेलाच डिस्चार्ज मिळाला होता. तर मला वाटतं वहिणाबाईची बहीण तिकडे तिला भेटायला गेली असेल किंवा त्यांचं काहीतरी बोलणं झालं असेल आणि मग हा मेसेज मला करण्यात आला. आणि मला तेव्हा ह्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, कारण काय हिचं काही असा व्हिडिओ वगैरे पण आला नव्हता की काय झालं आहे काय काहीच माहिती नव्हतं. पण मी एकच गोष्ट सांगते तुम्हाला अभांगी ताई, मी ह्या आधीही सांगितलं आहे की मी कोणाच्याही रिलेटिव्सना एंटरटेन करत नाही, ना करत होती, ना करते, ना करणार, ठीक आहे? ही गोष्ट तुम्ही एकदम क्लिअरली समजून घ्या. तुम्हाला काही असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही कमेंट करू शकता, पण
व्यवस्थित शब्दात आणि जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते नीट मांडायचं. अदरवाईज ज्या शब्दात कमेंट असेल त्याच शब्दात उत्तर देण्यात येईल, हे पण तितकंच क्लिअर आहे. ओके. आणि हीच चूक तुमच्या बहिणीने केलेली. काहीही मी कितीतरी लोकांवर असे रोस्ट केलेत आणि असंच सोडून दिले, पण जेव्हा पहिलाच माझा रिॲक्शन व्हिडिओ आला, ज्या दिवशी मला जे वाटलं ते मी बोलली, मला नाण्याच्या दोन्ही बाजू क्लिअर करायच्या होत्या म्हणून मी बोलले. आणि त्यानंतर जो तिने केला, नंतर तिने व्हिडिओ डिलीट केला आणि काय काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे. अजूनही ती ते प्रकार करते. तिचे अंधमंद भक्त किंवा तिचे रिलेटिव्स त्यांच्या थ्रू ती मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि लेट मी टेल यू ऑन युअर फेस की तुमची बहीण महामंद आहे, मठ्ठ आहे, एक नंबरची अक्कल शून्य आहे. तिला आधी शिक्षण घ्यायला सांगा, नंतर आहे ना हक्काच्या गोष्टी करायच्या. काय बोलते, काय वागते, अनपड कुठची भगतपुरीची भगोडी. आता अंकलिपी नाही माहिती हिला, अंकलिपी नाही बोलता येत. काय वेगळंच काहीतरी बोलत होती. काय तो वर्ड बाबा, अलकंपी. आमच्या वेळेला अलकंपी असायची म्हणे, अलकंपी. एकदा माणूस चुकून काहीतरी बोलतो, पण दोनदा. आणि तो मशाल काय तिकडे कॅमेऱ्याच्या मागे मांडो लावत होता. त्याला पण नाही माहिती का अंकलिपी म्हणतात ते. असली तुमची बहीण. तिच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या वेळेला असं काय नव्हतं, असं काही असलं असतं तर हो ना मशाल, कसं ना ह्यांना आता किती मस्त ना मशाल. पण हो ना किती मस्त, आजकाल इतकं चांगलं झालं आहे ना आणि इतकं मुलांना. मशाल तू पण गप्पच बस. एक तर तोंडाला फोड आल्यासारखा बोलत असतो, तोंड उघडतो तेव्हा. काय माहिती हे लोक काय, हे बहीण भाऊ यांच्या खानदानात हे लोक काय ते बकणा भरून ठेवायचे, तर ती सवय अजून सुटली नाही वाटतं. तर बोलतो आणि तो पण करेक्ट नाही करत, हुशार माणूस. होणा मशाल, ठकास माठक भेटले ते सगळे, पूर्ण खानदानच एकापेक्षा एक आहेत. बाई तुला ना ते अंकलिपीने काही फायदा झाला नाही, तर तुला कुठलं पण मोठी टेक्नॉलॉजी पण असली असती ना तुझ्या काळात, तरीही काहीही फायदा झाला नसता. कारण फायदा होण्यासाठी ना मुळात शिक्षणात रुची असावी लागते, काहीतरी एक चांगलं बॅकग्राऊंड असावं लागतं. हे असलं अनपढ गवाऱ्यांना किती काहीही दिलं ना तरी कधीच त्यांच्यात सुधारणा होणं शक्य नाही. सुधारणा होण्यासाठी आधी सर्वात तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. आधी आपण कसं बोलतो, काय बोलतो, म्हणजे काय यूट्यूबवर आले तुम्ही, हा प्रॉब्लेमच हा आहे या लोकांचा. हे जे काही यूट्यूबवर हे असे फालतू लोक, कोणी उठते आणि चॅनल चालू करते आणि काही त्यांना काही हे नाही, हिच्याकडनं शिकणार. हिच्याकडे शिकण्यासारखं काय आहे? हां ठीक आहे, चला बाबा की प्रत्येक माणसामध्ये काय ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. प्रत्येक माणसाकडून आपल्याला काही गुण घेण्यासारखे असतात. पण आत्तापर्यंत ह्या बाईने जे काही दाखवलं आहे त्यामधून शिकण्यासारखं काहीही नाही. आणि किती चुका काढणार तुम्ही हिच्या? एक तरी गोष्ट धड बोलता येते का हिला? आली मोठी शिक्षणावर आणि ह्याच्यावर ज्ञान देणारी. त्या दिवशी तर काय, आणि एकदम आजकाल तर अगदी नंदनबाईच्या पावलावर पाऊल ठेवायला चालली आहे ही चंदन. काय तर म्हणे प्रोटीन मिळतं, तुम्ही पण तुमच्या मुलांना असं खाऊ घाला, प्रोटीन. कसलं काही तर बोलली असती प्रोटीन काय, आणि आता कसल्या आता तू पण हे ज्ञान देणार लोकांना की कशातनं प्रोटीन मिळतं, कशातनं कॅल्शियम मिळतं. बाबा भगवान, हेच मला नको आहे. म्हणून मी ना हिचा पिच्छा सोडणार नाही हो अभागीताई. हे असल्या लोकांना इन्फ्लुएन्स करावं आणि समाज दूषित करावा हे मला अजिबात वाटत नाही. म्हणून मी त्याची पुरेपूर काळजी घेत आहे. आणि तिच्याबरोबर तुमचं दुकान बंद होईल याची काळजी तुम्हाला लागली आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिला वाचवायला बघताय. तर माझ्याकडे येऊ नका, काहीही उपयोग होणार नाही. इथे काय बोलायचं ते बोला, जसं सांगितल्याप्रमाणे. जर वाटलं तर मला जसं वाटेल, मी जसं पर्सिव्ह करेल. पर्सिव्ह तुम्हाला कळेल का? तो पण एक मोठा प्रॉब्लेमच आहे ना. जसं मला आकलन होईल तसं मी तुम्हाला उत्तर देईल. ठीक आहे? नो पर्सनल टॉक्स. सो बॅक टू बर्थडे गिफ्ट्स ओपनिंग.
तर लास्ट इयर मॅडमकडे जास्त गेस्ट होते, कारण लास्ट इयर फर्स्ट बड्डे होता. ह्या वेळेला फर्स्ट बड्डे नव्हता. दरवर्षी लग्न नसतं ना, दरवर्षी एकदाच होतं. तसं फर्स्ट बड्डे पण एकदाच होतो. नाही, काय काय जणांची दोनदा होतात बाबा. तर ते दोनदा होतात काही काही जणांची म्हणते मी, पण मोस्टली एकदाच होतं नाही का. तर तसंच बड्डे तर एकदाच होतो ना, फर्स्ट बड्डे एकदाच होतो. त्याच्यामध्ये तो नो चान्स, म्हणजे माझंच एक्झाम्पल चुकलं म्हणा. अशा काही गोष्टी असतात, जन्म, मृत्यू, बड्डे, या सगळ्या गोष्टी आयुष्यात एकदाच होतात. तर त्याचप्रमाणे पहिला बड्डे पण एकदाच होतो. पहिला बड्डे दोनदा कसा होईल. तर त्याच्यामुळे तो स्पेशल असतो आणि म्हणून त्यावेळेला जास्त लोक येतात आणि जास्त भारी भारी गिफ्ट आणतात. ताईंना काय वाटलेलं ह्यावेळेला आपण सोन्याच्या चैनी मिळतील, चैनी, आणि ह्यांची चैन होईल. बाई, हिचे तर काय खतमच होतं नाही बाबा. हिला तर अजूनचीच हाव लागली आहे. हापापलेली कुठची भगतपुरीची भगोडी. प्रत्येक वेळेला काय ते मशालकडनं कन्फर्मेशन घेते. हो ना मशाल, एवढे लोक आले होते, हो ना मशाल, चैनी मिळालेल्या, हो ना मशाल, अंगठ्या मिळालेल्या, हो ना मशाल. अरे हो ना मशाल, हो ना मशाल. तर तो नाही म्हणाला तर काय नाही मिळालं असं होणार आहे का. तर तो कशाला पण हो म्हणतो. वा वा, ICU प्रकरणाला पण हो म्हणाला. म्हणजे काय म्हणावं. मला तर वाटतं मशाल पण एकदम जिज्जाजीच्या पावलावर पाऊल ठेवायला बघतोय. अरे बाबा, पण जिज्जाजीकडे आहे बाबा शिक्षण. तिच्या बहिणीकडे नसलं ना तरी जिज्जाजी शिकलेलं आहे. त्याच्याबरोबर तुझी आणि तुझ्या बायकोची कुठल्याच पद्धतीने बरोबरी नाही होऊ शकत रे. कशाला उगाचच नको ते. हातचा तो जायचा ना रे तुझा जॉब BPOमधला, हिच्या नादाला लागून. आणि यूट्यूबचं काय खरं नाही हिच्या. माझ्यासारखी लोक जोपर्यंत इथे बसलेत ना तोपर्यंत हे जीवावर गमजा मारायला बघू नका. एवढा धीटपणा बरा नाही मित्रा. एक काम कर, ते जॉबकडे कॉन्सन्ट्रेट कर. हिचे फालतूगिरी ना बस कर म्हणावं तिला. ते गाऊनवाली बाई बनत होती ना तेच बन. तेच तिला चांगलं आहे, तेच काम परफेक्ट. आणि त्याच्यामध्ये काही कमीपणा तर नाहीच आहे. आणि एकदम बेस्ट आहे. काही त्याच्यासाठी काही गरज वगैरे नाही लागत शिक्षणाची. फक्त ना असं नोटा मोजता आल्या की झालं. तेवढं तिला बरोबर जमतं. त्याच्यासाठीच आली आहे ती इकडे नोटा मोजायला. त्याच्यामुळे ते गाऊनमध्ये पण मोजता येतात, तर तेच करू दे तिला. काय तर म्हणे मला बरं नव्हतं. ॲक्टिंग तर आहे ना, म्हणजे ॲक्च्युली मंडळी ते वेडनेसडे इव्हनिंगपासून स्टार्ट झालेली. त्या व्हिडिओमध्येच मी विचार करते आहे, ही बाई अशी ना काहीतरी वेगळीच अशी काहीतरी गर्दुल्लीसारखी डोळे बिळे फिरवते. म्हणजे समथिंग इज फिशी. म्हणजे हिचे जे एक्सप्रेशन असतात ना ते बघूनच मला आजकाल असं समजतंय की आता हे नेक्स्ट काय करणार आहे. आणि ज्या दिवशी ना ते नाचाचा व्हिडिओ आला ना, या ढिक्कीच वायपर डान्स, तेव्हाच मी समजून गेली होती आता वायपर डान्स नंतर ही फुल एकदम कर्रकन फिरणार आहे. जसं हिने सांगितलं, मला फिट येत होती, मला बरं नव्हतं, मला म्हणून असं झालं. ते मी ना दुसऱ्या दिवशी मी जान गई ती मंडळी. ज्या दिवशी अशी डोळे फिरवून आणि असं मध्येच असं एकदम काहीतरी, म्हणजे हिचा ना फुल प्लॅन सेट होता. हिने हा विचार केलेला की लोक मला असं बघून मध्ये मध्ये थोडंसं असं लो दाखवते. हिची एक स्पेशल ॲक्टिंग स्किल आहे, ती तेव्हाच बाहेर काढते जेव्हा तिला दाखवायचं असतं आपण आजारी आहोत. ती लहान मुलं कशी शाळेत जायचं नसलं किंवा काय असं असेल तर त्यांना आई मला बोटं दुखतं, आई मला बरं नाही वाटत असं वगैरे करतात. तसं हिचं चालू होतं हळूहळू. तर हळूहळू ही असं दाखवत होती वेडनेसडेच्या दिवशी. आणि मग हिला असं एक्सपेक्टेशन होतं की लोक विचारतील, अगं तू डाऊन वाटते, तुझी तब्येत ठीक नाही आहे का, असं तसं असं हिला एक्सपेक्टेशन होतं. आणि मग ही पुढचं करणार होती कांड. पण ते काही झालंच नाही, लोकांनी काही विचारलंच नाही. म्हणजे आता हिच्या लोकांना हुशार समजू की आपल्या भगतपुरीच्या या बहिणाबाईचे भगोडीचे हिला त्यांना इशारे समजत नाहीत. इशारे तेने अखियाणी नाही समजे हमासणी. तर त्यांनी काय हिला विचारलं नाही की काय बाई तुला काय झालं वगैरे काय नाही. मग ही एक दोन दिवस अशी गायब झाली. एकतर त्या दिवशी तो पांढरा ड्रेस
आणि ते सुद्धा एकदम फुल ऑन रिव्हिलिंग असं एकदम स्पॅगेटी वगैटी आतमध्ये घातलेली असं फुल दाखवत अशी पूजा बिजा केली मॅडमने. आणि मग त्याच्यावरती लोकांचा मेन फोकस होता की तू हे असे कसे कपडे घातले का बाई, एरवी तर एवढी नट्टापट्टा. काय झालं माहिती आहे का, हिच्यामध्ये पण तेवढं काही दम नाही आहे एवढं बाबा, त्याला पण मेहनत लागते. तेच म्हणून मी म्हणते अगेन की त्याचं क्रेडिट मी बोंबलीला देते. बाबा काही का असे ना, एकदम नट्टापट्टा चट्टा करून एकदम रेडी होते, त्याच्यात काम बिम करते, शूट करते, रील्स बनवते. हे सगळं असं सोपं नाही आहे. हिचं काय, ही 2 दिवस केली, थकली आणि लगेच आता हिचं चालू झालं, मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी ड्रेसवरच केली. अगं बाई ड्रेस, मग तो जरा बरा तरी ड्रेस घालायचा होता, हा काय प्रकार घातला. आणि म्हणे मला मोठ्यांकडनं असं कळलं आहे, आमचे मोठे सांगून गेले की पांढरे कपडे, पांढरे नाही काय नवीन कपडे घालायचे असतात, चालतात म्हणून. हो का, कोण ते मोठे, कोण बाबा ते मोठे, जरा सांग तरी मला, म्हणजे मग मला बरं विचार करायला बरं पडेल की मोठ्यांनी बरोबर सांगितलं आहे की नाही. कारण नवीन कपड्याचा जर प्रश्न होता तर आज कशी नटमोगरी एकदम चकाचक बनून फिरायला गेली होती. तेव्हा पण म्हणाली मी नवीन ड्रेस काढला आहे, आज पहिल्यांदा घडी मोडली, माझ्या मंडळींनी दिला आहे म्हणे. मंडळींना मंडळी बोललेलं आवडत नाही, तरी पण ही जबरदस्ती नुसती मंडळी एक कॉपी केलं की असं होतं. आज दुसरा शब्द नाही सुचत हो, राहू दे तिला ते मंडळीच बोलू दे. नाहीतर ते हिचं चालू होतं, हे गाईस, हे मगॅम्बो. तो ड्रेस होता ना तुझ्याकडे, मग तो काय पूजेला ठेवलेला की भटकायला काढणार होतीस, तो घालायचा होता ना. एवढं होतं तर होता ना, रंगीबिरंगी नवीन ड्रेस होता तर. नवीन ड्रेस बोलले ना तुझे मोठे, का बोलले की असा ट्रान्सपरंट पांढऱ्या कपडा घालायचा असं सांगून गेले का मोठे. ही फेक नंबर 1. आता फेक नंबर 2. अगं बाई तुला ICUचा अर्थ कळतो का. ICU देव ना करो तुला कधी ICUमध्ये खरंच ॲडमिट व्हायला लागू दे, म्हणजे एकदा तरी आयडिया मिळायला लागूच दे, म्हणजे कळेल तुला एक्झॅक्टली काय असतं ते. काय कशाला बाबा ICU कशाशी खातात माहिती आहे का तुला. तू त्या दिवशी तुझ्या मुलाला एवढं लागलं, त्याचा ॲक्टिंग व्हिडिओ बनवलास, असं तसं झालं. ते तर कुठल्या तरी बाजूच्या डॉक्टरकडे घेऊन गेली. आता कंपाऊंडर होता की डॉक्टर, त्याचं पण मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर आता हिचं काय खरं नाही, ही कशाला काहीही बोलत असेल. ICU म्हणे, ICUमध्ये हिला ॲडमिट केलं आणि लगेच म्हणजे डिस्चार्ज दिला आणि हिला डायरेक्ट ICUमधनंच एकदम असं धक्के मारून बाहेर काढलं. चल गेट आउट असं करून एकदम डायरेक्ट घरात लँडिंग झाली हिची. आणि एकदम टकाटक येऊन असं एकदम चमचमीत, जळजळीत आणि एकदम रस्सेदार असं उसळ मिसळ करून असं तोंडाला असं आडवा हात मारायचा असं हिने एकदम ठरवलं. आणि घरी येऊन एकदम सुरू होताना तुम्ही बघितलं का, हाताला वगैरे असं काही असं. ICUमध्ये होती बाबा, काय म्हणजे काय सलाईन काय लावलं की नाही लावलं, कुठे त्याचा काही नामशेष नाही, कुठे काही असं खुणा नाही, काय नाही. आणि एकदम ICUमधला पेशंट डायरेक्ट बाहेर आला, तोच एकदम तरतरीत ठणठणीत होऊन बाहेर आला. त्याच्यामध्ये पण मध्ये हिला आठवत होतं की नाही आपण ICUमधनं आलो आहे बाबा, असं दिकानं पडे का. मग मध्येच असं मला बरं नाही वाटत आहे. औंढे गिळायचं हे मात्र कॉमन आहे ह्या दोघींमध्ये. पण ती तर रोजच औंढे गिळते, ही फक्त आजारी असल्याचं नाटक जेव्हा करायचं असतं ना, जेव्हा आठवतं ना ओ आय एम आजारी, मग तिला औंढा गिळायचा असतो. तर मग मी आता केलं आहे, भाकरी केली आहे, उसळ केली आहे आणि एकदम असं ना गदगदून येतं. ॲक्टिंग म्हणजे फुल इतके ॲक्टिंग स्किल बाई, खरंच म्हणजे मला ना इतकं हसायला येतं ना, इतके फुल ऑन कॉमेडी. हिची ना कॅटेगरी एंटरटेनमेंट अँड कॉमेडीमध्ये टाकलं पाहिजे हिला. बाप रे बाप, खतरनाकच ॲक्टिंग करते कॉमेडी एकदम. येड्यांची जत्रामध्ये पाठवलं पाहिजे हिला. पॉईंट नंबर 3, जेव्हा ना एखादा माणूस ICUमध्ये ॲडमिट असतो ना, तर ICUमधून त्याला पहिले जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतात.
मग त्याला तिथे 1-2 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात, की कसं काय आहे, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे. मेन तर आहे ना, असल्या कसल्या तरी अशा चिंदी गोष्टींना, ज्या हिच्या सगळ्या मनगडंत कहाणी आहेत, त्याला तर ICUमध्ये कोण घेतच नाही. मुळात ही तिकडे हॉस्पिटलमध्ये पण गेली होती की नाही, हीच मोठी शंका आहे. आणि काय गं बाई, किती 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 खर्च करवशील नवऱ्याला, हां, किती दांड्या मारायला लावशील त्याला. शेवटी नोकरीपासनं लांब करूनच राहणार वाटते ही बाई. हिच्याच पदराशी गुंडाळून ठेवणार, म्हणजे दिवसभर आपली मशाल करायला आपली ही मोकळी. तर मागच्या पॉईंटमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे ही अशी व्यक्ती आहे किंवा हिचे असे काहीतरी वेगळंच काहीतरी हिचं डॉक्टर किंवा हॉस्पिटल आहे, ज्यांनी हिला ICUमधनं डायरेक्ट घरीच धाडली. असा एक या सटाक्कन दिली ना, ती इथे येऊन पटाक्कन आपटली. वेगळंच आहे ना का मंडळी. मागे पण हिला चक्कर येते, मला चक्कर येतं, ते चक्कर येत होती म्हणून मग मशाल घरी थांबले. अरे मशालच्या ऑफिसवाल्यांनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तू राहा घरी, येऊ नको बाबा, तू घरीच राहा. तसं पण तुझं काम काय एवढं काय अडत नाही आहे. कंपनी, तुझ्यापेक्षा आम्हाला कोणतरी मिळेल चांगला गरजू, ज्याला खरंच गरज आहे. तुला गरज दिसत नाही तर तू तिथेच राहा, व्हिडिओ बनव, मज्जा कर, काही टेन्शन नाही. लास्ट टाईम एवढं मशालला घेऊन हिने व्हिडिओ बनवला, हिला खोकला झालेला आणि हिला चक्कर येत होती आणि मग बरं वाटत नव्हतं. मग मशालने जेवण बनवलं, खोटी बाई. आणि नंतर जाऊन तिकडे आईस्क्रीम चाटत होती आणि म्हणते नाही मला खायचं आहे, मला पाहिजे, मी खाणार आहे. लाडातच आलेली आहे मोठी. ही ना स्वतःला खूप अशी काहीतरी क्यूट आणि मशालची परी समजते. लोक असं पापाकी परी ऐकलं होतं, पण आजकाल आहे ना ह्या नवऱ्याच्या पऱ्या खूप आल्यात, मशाल की परी. तर ही बाई ही अशी, आणि ही लोकांना सांगते की मला कशामुळे काय होतं आहे, मला कसला त्रास होतो आहे, तर तुम्हाला मी वेळ आल्यावर सांगेन. कसली वेळ आणि कधी येणार आहे ना, त्याची वाटच बघते मी. येच सांगच, मला पण ऐकायचं आहे. आणि ना खरं तर आहे ना, कोणाबद्दल पण असू दे, कोणामुळे पण हिला त्रास होतोय असं वाटू दे, पण प्रत्यक्षात आहे ना हिला हिच्या कर्मांमुळेच त्रास होतोय. काही हिला कोणी काही असल्या लोकांना ना कोणाच्या बोलण्याने, कोणाच्या पण त्रासाने काहीही होत नसतं. कोणी किती काही बोललं ना तरी 1 नंबरचे दगड असतात. ही कुठल्या लेवलची आहे, ही कसली ICUमध्ये, ही पोचवेल एखाद्याला. आता त्याला हिची काळजी घ्यायला सुट्टी दिलेली, तर ही बया त्याला फिरायला घेऊन गेली. चल बाबा तू ते, आता मला ते स्वामींवर तर काहीच म्हणायचं नाही आहे. म्हणजे खरंच म्हणजे तो एक वेगळा ऑलटुगेदर इश्यू आहे आणि त्याच्यावर आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत. तर त्याच्यामुळे मला आता त्याच्यावर तर काहीच, मला अजिबात त्या वाटेलाच जायचं नाही आहे. ती फालतूगिरीच झाली आहे ह्या लोकांची. ह्या लोकांना ना असं मला वाटतं की स्वामीच धडा शिकवतील. आता मीच खरं तर त्यांच्यावर सोडलं आहे की बाबा तुमचा बाजार मांडणाऱ्यांना आता या बाजारातनं उठवा, बस. हेच आता करू शकतात, हेच होऊ शकतं आणि ते स्वामींच्या हातात आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आता अजून काही विशेष टिप्पणी करणार नाही आहे. पण एखाद्या माणसाला बाबा, जर तुला देवाला जायचं होतं, देवालयात गेलीस तू आणि तिकडे जाऊन मंदिरामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन तू दर्शन करून एखादी व्यक्ती जर बरं नाही आहे, तर होऊ शकतं, चला मी मान्य करते की फ्रेश वाटायला किंवा आपल्याला देवाच्या संगतीमध्ये किंवा आपण जरा नामस्मरण वगैरे केलं किंवा आपण त्या ॲटमॉस्फिअरमध्ये गेलो तर आपल्याला एक छान असं ऊर्जा मिळते, वाईब्स क्रिएट होतात. तर त्याच्यामुळे इच्छा होऊ शकते जायची. पण तिथपर्यंत गेलं, परत आलं, गोष्ट वेगळी आहे. पण तू एवढं चट्टापट्टा नट्टा करून, तेव्हा बराच जोर आला तुझ्यामध्ये आणि भापकन 2.5 किलो का मेकअप आणि फिल्टर लावून अगदी वॉलपुट्टी केली चेहऱ्यावरती आणि थापून आपली पांढरी पाल बनून गेली तिकडे. तिकडून डायरेक्ट घरी यायचं तर ते नाही. आता लगेच एकदम जोर आला आणि ICUमधल्या पेशंटला, मंडळी हायलाइटेड, एकदम इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये, ICUमधला पेशंट सगळं खातोय स्ट्रीट फूड.
एकदम पावभाजी म्हणू नका, पुलाव म्हणू नका आणि काय ती कुल्फी म्हणू नका, आईस्क्रीम म्हणू नका, सगळं एकदम मस्त. आणि पोराला पण मस्त हेल्दी हेल्दी एकदम प्रोटीनवरून कार्ब्सवरती, म्हणजे अपने मन में आया आपण कुछ भी काट खाया असं यायचं. मग तिकडे जाऊन असं खायचं आणि मग असं वायपरसारखं नाचायचं. हां, कसले सस्ते नशे करते, वायपर डान्स करत बसते, खाते बाहेरचं जाऊन. आठवड्यातनं 4 दिवस बाहेरचं काय ना काहीतरी रस्त्यावरचं, ते सुद्धा टपरीवरचं खायचं. आणि मग दुसऱ्यांना दोष द्यायचा की मला असं झालं, मला तसं झालं, ह्याचं कारण वेगळं आहे, त्याचं कारण वेगळं आहे. तुम्हाला जर इतकं जर वाईट वाटतं आहे आणि तुम्हाला जर इतकं नैराश्य आहे आयुष्यामध्ये, इतकं जर तुम्ही त्रासलेले आहात, मग खाताना, पिताना, भटकताना, वायपर डान्स करताना हे कुठं जातं गं दुःख तुझं? हां, तेव्हा तर बरी असतेस. आणि काही तुझं कोणाला ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे. पहिली गोष्ट, जर तुला तुझ्या घरच्यांना दोष द्यायचा असेल ना, तर मी तर म्हणेन बाबा आता तर अजिबातच त्यांना दोष देऊन काही कोणी तुझ्यावरती बिलीव्ह करणार नाही आहे, एक्सेप्ट ते तुझे हे गाईज. ते गाईज सोडले तर कोणी तुझ्यावर बिलीव्ह करणार नाही आहे. कारण सगळ्यांना कळून चुकलं आहे की तू सारख्याला वारखी आहेस आणि तू काही कमीची नाही आहेस. हां, तू तर आणि महा आहेस. त्याच्यामुळे कोणामुळे असं त्रास करून घेणाऱ्यातली तू नाही, त्रास देणारा तुझा पहिला नंबर लागेल. आणि दुसरी गोष्ट, रोस्टर्समुळे, तर रोस्टर कशाला मीच, माझ्यामुळे जर तुला एवढा त्रास होत असेल ना, तर हा पार्ट असतोच. आज मी करते, अजून 4 लोक उभे राहतील, काही हे नाही. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तर असतंच. त्याच्यामुळे जर इथे टिकायचं असेल ना, तर हे सहन करावं लागेल, काही ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे. नाहीतर आपला काशा गुंडाळ आणि जायला मोकळी आहेस. तुझी नंदन एवढी मोठी, तिला एवढे लोक बोलतात, तर तू किस केतकी मुली आहेस गं? आणि दुसरी गोष्ट, एक वेळ ना त्या नंदनला सोडेन मी कधीतरी भविष्यात, पण तुला नाही. तुला अजिबात सोडणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि योगा बिगा ऐकलं काय मंडळी? फुला ना आता एकदम म्हणजे पुड्या सोडते. आता ही पुरचुंड्या सोडायची हिला सवयच आहे, पण आधी वेगळ्या पुड्या सोडायची म्हशरीच्या, आणि आता वेगळ्या सोडते. तर आता योगा आणि प्रोटीन आणि डाएट आणि मग कसं मी काय, आणि अजून एक काहीतरी बोलली होती ही साड्यांचं कलेक्शन वगैरे, ते काहीतरी, ते पण सगळं ही हळूहळू शेअर करणार आहे. हां, तुमच्याबरोबर बघायला रेडी राहा योगाईज. हां, आणि अजून एक गोष्ट, ते आरोप प्रत्यारोपवरून मला आठवलं की ही मागे म्हणाली होती की मला हे सगळं त्रास असं माझ्या डिलिव्हरीमध्ये माझी काळजी नाही घेतली झाली त्याच्यामुळे होतो आहे. आणि ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. मला आराम नाही मिळाला डिलिव्हरीमध्ये. नंतर जर आराम नाही मिळाला तर असं होतं, तर मला लगेच उठून उभं राहून काम करायला लागलं होतं. हो ना मशाल? तर त्याच्यामुळे माझी अशी हालत आहे. तर असंही म्हणाली होती. तर मला एक प्रश्न पडला आहे, पहिली डिलिव्हरी तर आई करते ना? आपल्या मराठी लोकांमध्ये जनरली असंच असतं, पहिली डिलिव्हरी माहेरी होते. मग हिच्या माहेरचे लोक कुठे होते? जर हिच्या बहिणीची दुसरी डिलिव्हरी माहेरी होऊ शकते, जेव्हा ती दुसऱ्या डिलिव्हरीला येऊन माहेरचं सुख अनुभवू शकते, तिची काळजी घेतली जाऊ शकते, त्या बाईला त्याच्यासाठीच अरे मी तर रामदास आठवलेसारखं बोलायला लागली ना मंडळी. मला एकदम असं रिअलाईज झालं बोलता बोलता. शकते रामदास आठवले म्हणून पाठवले. तर मंडळी जोक सपाट. तर हिच्या बहिणीची जर सेकंड डिलिव्हरी हे लोक करू शकतात, मला वाटतं ह्याचसाठी त्या बाईंचं हे आहे, ह्यांनी यायचं आणि ते आपल्या ह्यांचं सगळं करत बसणार. म्हणून मागे जेव्हा ही गेली आणि ती बाई अवेलेबल नव्हत्या, तर हिला खूप मोठ्या मिरच्या झोंबल्या होत्या. 10 वेळा मला करावं लागलं, असं वाटतं तसं होतं, मग करावं लागतं. आल्या की नाही आता, की अजून रडतायत बाबा? तर मग हिचं का नाही, हिचं पहिलं बाळंतपण का नाही? तेव्हा नव्हती का बाई? बाई काय हा प्रकार? आणि जर
तेव्हा ह्या लोकांनी तिला एक्सेप्ट नसेल केलं का काय, तर म्हणजे हिची महाभयंकर लव्ह स्टोरी तुम्ही ऐकाल ना तर तुम्हाला कळेलच. तर तसं काही असेल, आणि जसं हिने एकदा आपण आधी पण सांगितलेलं आहे की म्हणजे घरचे मान्य करत नव्हते वगैरे, तर तसा काही तोपर्यंत एक्सेप्टन्स मिळाला नसेल आणि मशालच्या आईने केलं असेल, तर तिने जसं पण करून घेतलं असेल, तुला एक्सेप्ट केलं हीच खूप मोठी गोष्ट ग. हां, तुझं जो वागणूक आहे, जे तुझं प्रकार आता बघतोय ना, ते बघून तिने आधी तुला पदरी पाडून घेतलं आपल्या मुलासाठी झुकली. हां, हेच झुकतं माप घेतलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे तिने जे केलं त्याच्यासाठी आता तू दोष देऊ नाही शकत बाबा. आपल्या घरच्यांनी आधी बघावं काय केलं ते. हां, कुठे होते मग तुझे घरवाले? आणि नाही, जर घरच्यांनी केलं तर मग घरच्यांमुळे तुला त्रास झाला, ते सांग, तसं सांग स्वतःच्या माहेरच्यांचं. हे बरं आहे आपलं, दुसऱ्यांमध्येच दोष शोधायचे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. एवढी पण अक्कल नाही या बाईला की चल बाबा कोणीतरी गिफ्ट दिले तर त्यांना तरी लगेचच्या लगेच सांगू नये की तोडलं तुटलं असं केलं ह्याने. ते दाखवताना दिसताना तर काहीच कळत नव्हतं ना. नंतर त्यांना पर्सनली तू सांगितलं असतंस 1-2 दिवसांनी तर गोष्ट वेगळी होती. एकदम सोशल मीडियावर सगळ्यांसमोर सांगते की यांनी दिलेलं गिफ्ट तोडलं, मोडलं, फोडलं आणि मोठं भूषण केलं. किती क्यूट ना, किती मस्त ना, तोडलं ते बाबू. आमच्या बाबू ना एकदमच बाबा. कोणी सायकल नाही दिली का? सायकल कोणी सायकल देतं का? सायकल या गरीबाला कोण सायकल देतं का? तर अशी ही बावळट बाई, हिला कुठे काय बोलायचं, कसं वागायचं ह्याची हिला बुद्धीच नाही आहे. काहीही करत असते, काही आपलं उचललं आणि काहीतरी बडबडत सुटलं वेड्यासारखं, बस हेच हिला जमतं. बहुतेक ते गिफ्ट असं नको, मग ते तुटलं, मग आता तुम्ही दुसरं गिफ्ट द्या वगैरे असं काहीतरी हिचं असं प्रकार असेल की बाबा आता काहीतरी कपडे बिपडे घ्या, ते अशी खेळणी बिळणी तो तोडतो, काही उपयोग नाही झाला तर दुसरं काहीतरी घेऊन द्या त्याला, असला पण ही विचार करू शकते बाबा. काही भरोसा नाही याचा. एक गोष्ट मात्र एकदम खरी बोलते हां, एकदम खरं मनापासून ही बोलते, ती म्हणजे तुम्ही माझी वाईटी फॅमिली आहात आणि मग मला तुम्हाला सगळं सांगणार, मी सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार. सो वाईटी फॅमिली, तुम्ही खरंच एकदम फॅमिली आहात तिच्यासाठी आणि ती सेम टू सेम एकदम जसं ती आपल्या फॅमिलीवाल्यांबरोबर वागली तसंच तुमच्याबरोबर वागणार. हां, टेन्शन नका घेऊ तुम्ही. एकदम परफेक्टली एकदम ते मात्र ती खरं करून दाखवणार. जसं तिने तिच्या फॅमिलीला तोत्या बनवलं तसं तुम्हाला पण तोत्या बनवणार, हे एकदम फिक्स आहे. तर ते मात्र एकदम खरं आहे हां. बाकी अलकंपी एकदम बरोबर बोलते, अलकंपी. सो एनिवेज मंडळी, हे अंकल्पीचं सगळं काही हे ICU हे सगळं सिर्फ बहाणा आहे. असली गेम तो व्ह्यूज लाना है. हां, तर ती दर नाचानंतर आजारी पडते. व्ह्यूज पडले की आजारी पडायचं. आणि अजून एक गोष्ट हिच्या मंडळींसाठी जाता तुम्ही फक्त वाटच बघा. मी हे सांगणार, मी ते सांगणार, मी वेळ आल्यावर सांगणार. ती वेळ आता कधी येणार आहे ते बघतच राहा. मग नंतर थोड्या दिवसांनी सांगेल की नाही मला आता नाही सांगायचं आहे. इथे एंट्रीज कशी झाली आहे माहिती आहे ना. हां, कोणाला तरी एक्सपोज करायला आलेली, ते राहिलं बाजूलाच, हिचंच दुसरं काहीतरी चालू झालं. तर ही काही कोणाला काही सांगत नसते, तुम्हाला फक्त फॅमिली बोलून आपल्या फॅमिलीसारखं तोत्या बनवते. मग तुम्ही वाट बघत बसा योग्य वेळ कधी येते. कधीच योग्य वेळ कुठल्या गोष्टीची नसते, आपल्यावर असतं काय करायचं आहे. ही भामटी कसलं काय, ही भामटेगिरीच करायला आली आहे, तर ही कसलं काय सांगणार आहे आणि काय करणार आहे. एवढंच आहे ना, आम्ही तेव्हा मानू जेव्हा तू जे वाईटी ज्यासाठी जॉईन केलंस आणि जी गोष्ट करायला आलीस इकडे, तर ती गोष्ट आधी कर, बोमलीला एक्सपोज कर, तर मानलं तुला. ते तर नाही दम आले मोठं, मी हे सांगेन, मी ते सांगेन. आधी ते सांग. माझ्या मैत्रिणीचा फायदा उचललास तेव्हा लाज नाही वाटली फिरताना? ही कोणाची नाही हो, ही कोणाची सगी नाही होऊ शकत. आणि ती तुझ्याशी बोलून फसली, ती नासमज होती, फसली. पण तुला मी पुन्हा एकदा सांगते की तुला आणि तुझ्या घरच्यांना मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायला पाठवू नकोस. आता ह्या वेळेला खूप सभ्य भाषेत बोलली, नेक्स्ट टाईम चांगलं उत्तर देईन. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. आणि मी आताच सांगते, उद्याचं पॉडकास्ट आपण हाहाला एक्सपोज करणार एकदम फुरसतमध्ये. सो स्टे ट्यून फॉर दॅट. भेटू आपण
तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. मासलावा.